अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। केंद्रीय कॅबिनेटच्या निर्णयामुळे खूप वर्षांपासूनची मराठी माणसाची मागणी पूर्ण झाली आहे। संसदेच्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांनी देखील ही मागणी केली होती। केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज चर्चा झाली, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाची अधिकृत घोषणा केली। प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीने अभिजात दर्जा मिळवण्यासाठी चळवळ सुरू केलेली होती। अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर मराठीला नेमका काय फायदा होणार आहे, तर मराठी बोलीचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणं, भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं, याशिवाय प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं, महाराष्ट्रातील सर्व 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणं, अभिजात भाषेतील स्कॉलर्ससाठी दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळत असतात। अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं। प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी अध्यासन केंद्र स्थापन केलं जातं। अभिजात भाषा कोणकोणत्या आहेत? तामिळला 2004 मध्ये, संस्कृत 2005, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळमला 2013 मध्ये, ओडियाला 2014, मराठीला आता 2024, पालीला देखील 2024 मध्ये आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। बंगाली, आसामी आणि प्राकृत भाषेला देखील हा अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय। अभिजात भाषेचा दर्जा कसा मिळतो, तर भाषेचा नोंद इतिहास अतिप्राचीन म्हणजे 1500 ते 2000 वर्ष जुना असावा। संबंधित भाषिकांना मौल्यवान वाटणारं प्राचीन साहित्य हवं। दुसऱ्या भाषेकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी। अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।